हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे, तर व्हिडिओ नक्कीच बघा. मी मागे ना एक भाग टाकलेला होता हळदीचा व्हिडिओचा, म्हणजे आत्या भावाच्या हळद होती, आणि हा दुसरा पण हळदीचाच आहे. तर इथं बघा माझी दीदी आणि तिची मावशी ते खूप छान असा डान्स करू राहिले, तर तो तुम्हाला मी दाखवते. काकांनी ही गाडी घेतली, नवीन शोरूम गाडी आहे. तर सर्वांना आम्हाला सरप्राईज दिला
आम्हाला माहिती नव्हतं। आणि हा माझा भाचा बघा विहान कसा नाचते। तर ज्यावेळेस आम्ही गाडी ओवाळायला गेलो ना तेव्हा माहिती झालं का काकांनी गाडी घेतली। तर डायरेक्ट गाडी घेतली आणि हळदीच्या ठिकाणी सरप्राईज म्हणून ती आणली आम्हाला दाखवायला सर्वांना। हे आमच्या सर्वांच्या मध्ये नाचतात ना, हे पण माझे काकाच आहेत। तर असे लग्न कार्याला भेट होते ना, मग ते पण खूप अशी एन्जॉय करतात आणि आम्हाला घेऊन एन्जॉय करतात। तर ते आमच्या सर्वांच्या मध्ये नाचू राहिलेत म्हणजे। ही माझी आत्या आहे आणि तिच्याच मुलाचं लग्न आहे आणि ती तिची जाऊबाई आहे। तर ती सांगते का नाचा ताई। तर माझ्या आत्याला आहे ना नाचताच येत नाही, पाय पण उचलता येत नाही। तर आम्ही तेच तिला म्हणत होतो का तू थोडीफार तर पाय उचल, पण तिला नाचताच येत नाही। तर तिने काही नाही नाचली नाही। आत्याला सर्वात आधी तिची लहान जाऊबाई घेऊन नाचली, मग मोठी जाऊबाई घेऊन नाचली, आता तिचे सख्खे चुलत भाऊ घेऊन नाचू राहिले। म्हणजे हे काका आहेत माझे आणि तिचे सख्खे चुलत भाऊ आहे। आता इथं माझी मोठी आत्या नाचते, त्याच्यानंतर दुसरी आत्या नाचते म्हणजे माझ्या दादांच्या चुलत बहिणी नाचतायत, त्याच्यानंतर आई पण माझी आली आहे नाचायला। तर माझ्या मोठ्या आत्याला नाचायची आवड आहे, पण लहान आत्याला काही नाचता येत नाही। आणि माझी एक आत्या मुंबईला राहते आणि ती काही लग्नाला आली नाही, तिच्या मुलीची परीक्षा चालू असल्यामुळं। आणि त्या आत्याला पण माझ्या दिसत नाही आहे, तर तिच्या मुलीची परीक्षा होती तर ते मेन होतं। आणि इथं बघा कसे नाचू राहिल्यात आत्या आई त्या सर्व ननंद भावजायांची जोडी नाचती आहे। माझी लहान आत्या लग्नाला आली नाही ना मुलींचे पेपर असल्यामुळं, तर तिची मामांची आणि तिच्या मुलींची खूप आम्हाला सर्वांना आठवण आली।
असा एन्जॉय केला, मस्तपैकी नाचलो वगैरे। आता सगळेजण दमलेत, आता 10:15 वाजत आले रात्रीचे आणि आता जेवणाच्या पंक्ती बसल्यात। आता नाचकाम बंद झालंय, सिटीमध्ये कसं बंदच करतात रात्री 10च्या पुढे, तर काही गाणी वगैरे चालून देतीच नाही। तर चला आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण या जेवायला। चला व्हिडिओचा एंड करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।